नमस्कार मंडळी, लेक म्हणजे बापाचं काळीज आणि ज्या नात्यावरती सगळ्यात जास्त प्रेमाचा, मायेचा आणि विश्वासाचा हक्क असतो, आज त्याच नात्याला महाराष्ट्रातील या दोन वेगवेगळ्या घटनांनी काळीमा फासला आहे. एका ठिकाणी केवळ चॉकलेटसाठी हट्ट धरल्यामुळे बापाने आपल्या 4 वर्षाच्या मुलीला गळफास देऊन मारलं आणि दुसऱ्या ठिकाणी एका बापाने आपल्या 10 वर्षाच्या मुलीचा कोराडीने खून केला. आणि या दोन्ही ठिकाणी एकच गोष्ट सामायिक होती, ती म्हणजे दारू. ही पहिली घटना घडली आहे लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर तालुक्यातल्या भीमातांडा गावामध्ये. 36 वर्षीय बालाजी बापू राठोड या व्यक्तीला 4 वर्षाची चिमुरडी मुलगी होती. तिचं नाव आरुषी. या चिमुरड्या वयातील निरागस मुलगीला एक दुर्दैव असं झालं की तिच्या वाटेला तिचा बापच शत्रू ठरला. दुपारी आरुषीने केवळ चॉकलेटसाठी हट्ट धरला होता, पण या साध्याच्या हट्टावरून बापाने इतका संताप केला की त्याने थेट साडीने मुलीचा गळा आवळून तिचा जीव घेतला. चिमुरडी आरुषी झटपडत होती, जीव वाचवण्यासाठी धडपडत होती, पण नराधम बापाने एक क्षणभरही विचार न करता साडीने तिचा फास सोडला नाही. जेव्हा आई वर्षा घरी आली तेव्हा तिच्या डोळ्यासमोरचं हे भयंकर कृत्य होतं. ती तात्काळ पोलिसांकडे धावली. पोलीस तपासामध्ये हा खून बालाजी राठोडनेच केल्याचं स्पष्ट झालंय आणि त्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल झाला असून त्याला आता अटक करण्यात आली आहे. एका चिमुकलीचं आयुष्य ते अजून सुरूही झालं नव्हतं, ते केवळ एका चॉकलेटच्या हट्टावरून संपवलं गेलं आणि ते देखील तिच्या जन्मदात्याने. मात्र ही एकच घटना नाही. मराठवाड्याच्या दुसऱ्या टोकाला धाराशिव जिल्ह्यामध्ये अशीच एक आणखीन अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे आणि इथेही आरोपी बापच आहे आणि पीडित त्याचीच मुलगी. धाराशिवच्या एका गावामध्ये 10 वर्षाची गौरी ज्ञानेश्वर जाधव ही आपल्या आजी सोबत राहत होती, कारण तिच्या वडिलांना दारूच्या अतोनात व्यसन होतं. आई नव्हती आणि वडिलांचं वागणं असं झाल्यामुळे तिला आजीनेच वाढवण्यासाठी घेतलं होतं. गौरी 4थीमध्ये शिकत होती, हुशार होती, पण तिचं जीवन देखील क्रूरपणे संपवलं गेलं. एक दिवस ज्ञानेश्वर जाधव आपल्या आईच्या घरी पोहोचतो. गौरी घरातच होती आणि काही क्षणातच त्याने आपल्या खिशातून धारदार कुऱ्हाड काढली आणि थेट मुलीच्या डोक्यावरती वार केला. तिच्या समोर उभं राहून तिच्या श्वासांचा आवाज ऐकत तो तिला ठार करत होता आणि केवळ प्रकृती वारंवार बिघडते या कारणावरून त्याने खून केल्याचं कबूल केलं आहे. गौरीच्या आजीने पोलिसात तात्काळ तक्रार दाखल केली. आरोपीने घटनास्थळी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण सत्य दडून राहिलं नाही. आंबी पोलिसांनी ज्ञानेश्वर जाधवला अटक केली आहे आणि तो आता पोलीस कोठडीत आहे. या दोन्ही घटनांमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे दारू. दारू केवळ आरोग्यासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी घातक आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या पुरुषांनी आपली माणुसकी, आपली संवेदना आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी विसरली आहे. जे बाप आपल्या लेकरांना जीवापाड जपायला हवे तेच आज खून करत आहेत आणि अशा बातम्या केवळ कागदावरच्या 2 घटनाच नाहीत, तर आपल्यासारख्या संवेदनशील समाजाच्या अंतर्मनाला हादरवणाऱ्या वास्तवाच्या गोष्टी आहेत. एका बाजूला बाप हे नाव ऐकताच आठवतो तो छत्रासारखा मायेचा आधार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो हे वडील ज्या स्वतःच्या मुलीच्या श्वासावरतीच फास आवळत आहेत. एका चॉकलेटमुळे, आजारपणामुळे, एका क्षणाच्या चिडीमुळे एका पिढीचं आयुष्य संपवणं हा केवळ गुन्हा नाही तर ही माणुसकीची हत्या आहे. दारूच्या नशेमध्ये माणसाला इतकं अंध केलंय की स्वतःच्या लेकराच्या आसवांचा आवाज देखील ऐकू येत नाही आणि समाज म्हणून आपण गप्प असलो आणि ही चूक आपलीही ठरते. आज आरुषी गेली, गौरी गेली, उद्या कोण? आपल्या आजूबाजूचा कुणीतरी व्यसनाच्या गर्दीत अडकलेला दिसत असेल तर फक्त बघ्याची भूमिका घेऊ नका, मदतीचा हात द्या, कारण कदाचित तुमच्या त्या एका पावलानं पुढची आरुषी वाचू शकते. माझी तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.